मित्रांनो नमस्कार। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन गोष्टींची मोठी चर्चा आहे। पहिली गोष्ट म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपने पुरती कोंडी करून ठेवलेली आहे। या दोनच विषयाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे। त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजप म्हणा किंवा महायुतीची साथ सोडून उद्धव ठाकरेंच्या सोबत गेलेलं कोणाच्याही पचनी पडलेलं नाही। खास करून महायुतीच्या नेत्यांना एक प्रकारे जुलाबच सुरू झाले आहे। नमस्कार, मी अमित जोशी, बंद आहे बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय। थोडं मागे जाऊया, एक 2-2.5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांनी एक मोठी मोहीम उद्धव ठाकरेंच्या विरोधात उघडली। त्यांचे मंत्री फोडले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्या मंत्र्यांवर केले आणि मग अख्खी शिवसेना फोडून ते वेगळे झाले आणि त्यांनी स्वतः शिंदेना आणि अजितदादांना सोबत घेऊन सत्तेमध्ये भाजप सामील झाली। त्यानंतर त्यांना जवळचं कोण होतं तर राज ठाकरे। राज ठाकरेंचा जर तुम्ही 22 ते 24 पर्यंतचा म्हणजे इतिहास पाहिला तर तो इतिहास असा होता की राज ठाकरेंनी जेवढ्या सभा घेतल्या त्या प्रत्येक सभामधून त्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। त्याचवेळी उद्धव ठाकरे असू दे, त्यांचे नेते असू दे, त्यांनीही राज ठाकरेंना सोडलं नाही, त्यांनीही टीका केली। त्यावेळी असं होतं, भाजपला असं वाटायचं की नाही, राज ठाकरे आपल्या जवळचे आहेत। एकनाथ शिंदेनी राज ठाकरेंना जवळ केलं होतं। शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा राज ठाकरेंना ती वेळ दिली जायची, ते बंगल्यावर जायचे, ते वर्षावर जाऊन त्यांच्याशी चर्चा करायचे, कामं काढून घ्यायचे किंवा लोकांची जी कामं आहेत ती तातडीने कशी होतील यासाठी ते मुख्यमंत्र्यांना त्यावेळी भेटायचे। देवेंद्र फडणवीसांचंही तसं होतं। देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना बोलावून घ्यायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायचे। त्याला 2 कारणं होती। पहिलं कारण हे होतं की उद्धव ठाकरे आपले दुश्मन आहेत, उद्धव ठाकरेंचे राज ठाकरे दुश्मन आहे, दुश्मन का दुश्मन अपना दोस्त म्हणून राज ठाकरेंना जवळ केलं। आणि दुसरी गोष्ट, यामागची भाजपची जी गेल्या 10 वर्षाची रणनीती आहे त्याचा जर तुम्ही विचार केला तर निश्चितपणे हीच आहे की मराठी मताचं विभाजन हे कसं होईल तर जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं वेगळे लढतील तेव्हाच ते विभाजन होऊ शकतं। त्यामुळे प्रत्येक वेळा भाजपने राज ठाकरेंना जवळ केलं। राज ठाकरेंच्या बंगल्यावर तिथे कोण जायचं? फडणवीस जायचे, विनोद तावडे जायचे, आशिष शेलार जायचे, नारायण राणे जाऊन आले। त्याचप्रमाणे इथे येऊया शिंदे गटाकडे। एकनाथ शिंदे देखील अनेकदा त्यांच्या बंगल्यावर गेले, राज ठाकरेंसोबत स्नेहभोजन केलं, आमरसपुरी खाल्ली, उदय सामंत गेले। ही मंडळी सगळी राज ठाकरेंना भेटायला जायची। राज ठाकरेंना भेटायचा मागचा उद्देश काय होता तर ते उद्धव ठाकरेंना टेन्शन दिलं। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा राज ठाकरे स्वबळावर लढतील, मग ते विधानसभा असू दे, पालिका असू दे, तिथे मराठी मताचं विभाजन होणार आणि त्याचा फायदा हा थेट भाजपला किंवा महायुतीला होणार। पण आता परिस्थिती थोडीशी बदललेली आहे। परिस्थिती अशी झाली आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढलेली आहे। दोघांमध्ये एक प्रेमाचा गुलाब फुललेला आणि त्या गुलाबामुळे कदाचित महायुतीच्या नेत्यांना जुलाब सुरू झाले आणि गेल्या अनेक वर्षापासून जे महायुतीचे नेते मध्ये भाजपचे असू दे किंवा शिंदे गटाचे असू दे, जे राज ठाकरेंवर टीका करत नव्हते ते आता राज ठाकरेंना अंगावर घेऊ लागले। आजपर्यंत तुम्ही बघाल, फडणवीस नेहमी उद्धव ठाकरेंवर टीका करतात, त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलतात, पण त्यांनी राज ठाकरेंवर कधी बोट ठेवलं नाही। आता ते बोलू लागले। त्यांनी असं म्हटलं की एकच ब्रँड होता ठाकरे ब्रँड, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, बाकी ठाकरे फॅमिलीमध्ये कोणी ब्रँड नाही। म्हणजे जिथे शिवसैनिक मनसैनिक असं म्हणतात की ठाकरे बंधू हा ब्रँड आहे, तिथे त्यांनी टीका करताना देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की आज फक्त ठाकरे गटात बाळासाहेबच ब्रँड होते, हे दोन्ही बंधू ब्रँड नाहीत। त्यानंतर नितेश राणेंचं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोगावर जे आरोप केले राज ठाकरेंनी ते उद्धव ठाकरेंच्या नादी संगत का असर आहे। उद्धव ठाकरेंची संगत राज ठाकरेंना लाभली, त्यांच्या मांडीला मांडी लावून राज ठाकरे बसले आणि त्यामुळे ते काही बोलतात असा आरोप कोणी केला? नितेश राणेंनी केला। प्रसाद लाडही आरोप करतात, त्याच्या पटोपट आशिष शेलारही राज ठाकरेंवर आता आरोप करायला लागले आहेत। एवढंच कशाला तर नवनीत राणा, ज्यांचा संबंध काही नाही मुंबईशी, त्या देखील हेच म्हणतात की ठाकरे ब्रँड हा अस्तित्वासाठी लढतोय, दोन्ही भाऊ आपल्या अस्तित्वासाठी लढतायत कारण दोघंही संपलेले आहेत। म्हणजे या सर्वांना एकच जुलाब झालाय की जे राज ठाकरे गेल्या 19 वर्षापासून उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहेत, एकमेकांचं तोंड बघत नव्हते, एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते, एकमेकांची मतं खात होते,
ते दोन बंधू आता एकत्र येत आहेत आणि सर्वात मोठी पोटदुखी महायुतीची आहे. महायुतीमध्ये भाजप, तुम्ही पाहाल राज ठाकरेंवर टीका करतायत, पण त्यापेक्षाही राज ठाकरेंना आता अंगावर घेण्याचं कोणी काम केलं असेल तर ते एकनाथ शिंदे यांनी. एकनाथ शिंदेचे शिलेदार तर राज ठाकरेंवर टीका करतातच, आता उद्धव ठाकरेंवरही करतायत. पण आता चक्क एका सभेमध्ये एकनाथ शिंदे असं म्हणाले की हे जे मनोमिलनचं नाट्य सुरू आहे किंवा हे भाऊबंद की एक नाटक होतं, ते नाटक त्यावेळी गाजलेलं, यावेळी गाजणार नाही. हे जे सध्या मनोमिलनाचं नाट्य सुरू आहे त्याच्यावर आपण बोलणार नाही. पण त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावरही टीका करून त्यांनाही अंगावर घेतलाय. गेल्या 2 वर्षामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी अनेकदा टीका केली उद्धव ठाकरेंवर, पण राज ठाकरेंना हात लावला नाही. त्याला 2 कारणं. एक म्हणजे त्यांना असं वाटत होतं की राज ठाकरे यांनी महायुतीत यावं, म्हणजे मराठी मतं जी त्यांची आहेत ती महायुतीत येतील, महायुती ताकदवर होईल. त्यातच जर तुम्ही लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिंदे यांचे जे खासदार निवडून आले त्यातले 4 ते 5 खासदार असे आहेत ज्याच्यात तुम्ही उत्तर पश्चिमचे वायकरही घेऊ शकता. खासदार असे आहेत की जे मनसेमुळे निवडून आले, कारण मनसेने त्यावेळी उघड पाठिंबा दिला होता. त्यांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हे महायुतीच्या उमेदवारासाठी मैदानात उतरले होते. त्यामुळे महायुतीला असं वाटलं होतं की नाही, राज ठाकरे आपल्यासोबत यावेत. आणि दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे यांना असं वाटत होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र कधीच येऊ नये, कारण ते एकत्र येणं म्हणजे निश्चितपणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ती गोची आहे. त्यामुळे आता काय झालं की एकनाथ शिंदेला माहिती पडलं की येणाऱ्या आगामी पालिका निवडणुकीमध्ये राज आणि उद्धव जवळजवळ एकत्र लढणार हे स्पष्ट झालंय. आधीच भाजपने एकनाथ शिंदेची कोंडी केलेली आहे. दुसरीकडे आता हे ठाकरे बंधू, जसं उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यासाठी मुंबई महानगरपालिका ही महत्वाची आहे, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणं, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली हे 3 ज्या महानगरपालिका आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. कारण तिथे जर एकनाथ शिंदे फसले किंवा हरले तर तो त्यांचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पराभव असणार. आता ठाकरे बंधू एकत्र झाले आहेत, त्यामुळे ठाण्यामध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये साहजिकच एक मोठं आव्हान हे एकनाथ शिंदेच्या समोर उभं राहिलंय. आणि त्यातच भाजपने एकनाथ शिंदे यांची या 3 महानगरपालिकामध्ये कोंडी करून ठेवलेली आहे. कल्याण डोंबिवलीचे भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणतात की आपल्याला एकनाथ शिंदेसोबत जायचं नाही. नवी मुंबईमध्ये गणेश नाईक म्हणतात की आपल्याला एकनाथ शिंदे नको. इतकंच काय, एकनाथ शिंदेसारखा राक्षस ठाण्यामधला भस्मासूर आपल्याला संपवायचा आहे. त्यांचे भ्रष्टाचार यावरही गणेश नाईक अनेकदा बोललेले आहेत. याचा अर्थ कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे इथे एकीकडे ठाकरे बंधू आणि दुसरीकडे भाजप, या दोघांच्या कोंडीमध्ये जर सँडविच कोणाचं झालं असेल तर एकनाथ शिंदेचं. त्यामुळे आता एकनाथ शिंदेकडे कोणताच पर्याय नाही, त्यांना टार्गेट करावंच लागणार. आणि दुसरी गोष्ट, उद्या जर ठाकरे बंधू एकत्र झाले, मनसे आणि ठाकरे गट जर एकत्र आले तर निश्चितपणे राज ठाकरे यांच्या ठाण्यात सभा होणार, मुंबईमध्ये होणार, कल्याण डोंबिवली होणार. आणि जिथे जिथे राज ठाकरेंच्या सभा होणार तिथे तिथे राज ठाकरे तुटून पडणार. कारण राज ठाकरेंच्या सभा, राज ठाकरेंची वक्तव्य आणि राज ठाकरेंची भाषणं ही तेवढीच परिणामकारक असतात. त्यामुळे ते निश्चितपणे आपल्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या कारभारावर आणि भ्रष्टाचारावर ठिकठिकाणी सभांमध्ये बोट ठेवणार, टार्गेट करणार, याची कल्पना ही एकनाथ शिंदे नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच पुन्हा एकदा सुरुवात केली आहे राज ठाकरेंवरही बोलण्याची. आगामी काळात ही स्पर्धा अधिक रंगतदार होणार, एकमेकांवर टीका आणखीन कडवट होणार. पण इतकं निश्चित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जे 2 चुलत भाऊ आहेत, हे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महायुतीचे जे नेते आहेत त्यांना जुलाब सुरू झालाय, त्यांना अपचन सुरू झालंय. हे तितकंच खरं आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.